बघा, वेळोवेळी राज्याचे अनेक प्रश्न केंद्राकडे प्रलंबित असतात आणि मग ते सोडवण्यासाठी केंद्रीय नेत्यांच्या बरोबर, केंद्रीय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करण्यासाठी, राज्याचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय हे दिल्लीला जात असतात. आज माननीय शिंदे साहेबांचं आणि फडणवीस साहेबांचं दिल्लीला जाण्याचं नेमकं काय कारण आहे, त्याच्या बाबतीत आमची कुणाचीच त्यांच्याबरोबर चर्चा झालेली नाही. परंतु तरीसुद्धा राज्यासमोरचे काही प्रश्न महत्त्वाचे आहेत जे केंद्राशी निगडीत आहेत आणि कदाचित या प्रश्नांच्या बाबतीत केंद्रीय नेत्यांच्या बरोबर किंवा वरिष्ठ काही केंद्रातल्या लोकांच्या बरोबर, नेते मंडळींच्या बरोबर चर्चा करण्यासाठी गेले असावेत असं माझं मत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत वरिष्ठ नेत्यांसोबतची बैठक सुद्धा होणार आहे दिल्लीमध्ये, अशी सुद्धा माहिती मिळते. याबद्दल काही सांगू इच्छित नाही. आता आपल्याला त्याची माहिती मिळाली असेल माध्यमांना, आमच्याकडे तरी ती माहिती अजून आलेली नाही. त्यामुळं जर तरच्या गोष्टीवरती जबाबदार मंत्र्यांनी बोलणं योग्य नाही. पण जर तसं असेल तर मग ते माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडनं अधिकृत त्याच्या बाबतीतली माहिती सगळ्यांनाच दिली जाईल. परंतु नेमकी कोणत्या विभागाच्या बैठका आहेत किंवा नेमकं भेटीपाठीमागचं कारण काय आहे हे अधिकृतपणे तरी अद्याप आम्हाला समजलेलं नाही. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच केला जाईल असं माननीय CM साहेबांनी आणि दोन्ही माननीय DCM साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मंत्रिमंडळाचा 2 विस्तार झाले आणि 3रा विस्तार प्रलंबित आहे. माननीय शिंदे साहेबांनी हा अधिकार त्यांचा आहे माननीय मुख्यमंत्री म्हणून. त्यांनी सुद्धा वेळोवेळी हे स्पष्ट केलेलं आहे की सगळ्यांशी चर्चा करून उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा लवकरच केला जाईल. त्यामुळे जे माननीय CM साहेबांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आता असं वाटतंय की लवकरच हा विस्तार होईल. मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे, आपल्याला माहिती नाही विरोधकही बोलतात की हा मुद्दा आता राज्याच्या हातात राहिलेला नाही, हा केंद्राच्या हातातला आहे. आजच्या CM DCMच्या दिल्लीला जाण्यात याविषयी काही होऊ शकतं काही त्याची अपेक्षा आपल्याला, आपण काही अपेक्षा करता का की त्यांनी तिथे चर्चा करावी? हे बघा, आपण एक समजून घ्या, मगाशी देखील मी माध्यमांच्याशी सकाळी बोलताना सांगितलं की हा विषय जो आता मराठा आरक्षणाचा आहे हा न्यायालयामध्ये गेलेला आहे. आपण आमचे सहकारी माजी मंत्री सदाभाऊ खोत साहेबांनी जे आत्ता सांगितलं तसं पाठीमागच्या सरकारने हे आरक्षण दिलं. 1.5 वर्ष हे आरक्षण हायकोर्टमध्ये टिकलं, त्याचा अनेक लोकांना लाभ मिळाला. परंतु सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण टिकू शकलं नाही. आता कुणाचं सरकार असताना ते टिकलं नाही, ते न टिकण्याला जबाबदार कोण आहे याची सुद्धा वेगवेगळी कारणं आहेत. ती सुद्धा मी सकाळी विस्तृतपणानं आपल्या माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की ज्या गोष्टी मराठा आरक्षण देताना आणि ज्या गोष्टी मराठा आरक्षण हायकोर्टमध्ये टिकण्यासाठी कारणीभूत होत्या त्या गोष्टी ह्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये सुप्रीम कोर्टच्या समोर येऊ शकल्या नाहीत किंवा त्या आणण्यामध्ये तत्कालीन यंत्रणा कमी पडली, तर त्या मांडल्या गेल्या पाहिजेत. आणि त्या मांडण्यासाठी मराठा समाज हा गरीब लोक सुद्धा मराठा समाजामधली आहेत. तर काय बाहेर काय सांगितलं जातं की रिव्ह्यू पिटिशन का नाकारलं किंवा का आपल्या विरोधात गेलं, तर त्याच्यामध्ये सांगितलं की एवढे आमदार, एवढे खासदार, एवढे साखर कारखाने चेअरमन, एवढे जिल्हा परिषद सभापती, एवढे अमुक दूध संघवाले असे मराठा समाजातले लोक आहेत. पण ही जशी एक बाजू आहे तशी ऊसतोड कामगार मराठा समाजातले आहेत, माथाडी कामगार मराठा समाजातले आहेत, कापड बाजारातले, रंग बाजारातले लोक मराठा समाजातले आहेत, दारिद्र्य रेषेखालचे 5 गुंठे 10 गुंठे जमीन अल्पभूधारक असणारे लोक मराठा समाजातले आहेत, गरीब लोक आहेत ना मराठा, वीटभट्टीवर काम करणारे मराठा समाजातले आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी याचं एकदा 100 पैकी किती लोक सदन आहेत असे आमदार, खासदार, मंत्री. आणि मी सांगेन मला जी काय माझ्याकडे उपलब्ध माहिती आहे 100 पैकी हार्डली 8-10 लोक ही सदन असतील, मोठे असतील, नाहीतर 90-95 लोक ही गरीब आणि अशा पद्धतीनं ज्यांचा हातावर पोट आहे अशी आहेत. ज्या गोष्टी या मराठा समाजाचं आरक्षण ह्या क्युरेटिव्ह पिटिशन जे आता प्रलंबित आहे सुप्रीम कोर्टामध्ये, ते आपल्या बाजूनं मराठा आरक्षणकर्त्यांच्या बाजूनं करण्यासाठी त्या न्यायालयामध्ये मांडल्या पाहिजेत. आता त्याच्यासाठी आम्ही मानतोय राज्य सरकार, आम्ही जेव्हा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं, मराठा आरक्षण उपसमिती नवीन झाली, त्याच्यामध्ये मी सदस्य आहे, आम्ही सगळे त्याच्यावर दैनंदिन काम करतोय. आता आमच्या म्हणण्याला सपोर्टिंग म्हणणं राज्य सरकारच्या
हे जर केंद्राला द्यावं लागणार असेल किंवा केंद्राचं म्हणणं जर त्यावेळी मागितलं सुप्रीम कोर्टमध्ये की राज्य असं असं म्हणतंय, केंद्राचं म्हणणं काय आहे, तर ते जे लॉजिक आहे आमचं की ह्या मराठा समाजाला आरक्षण देणं गरजेचं आहे, त्या लॉजिकला, त्या म्हणण्याला सपोर्टिंग म्हणणं केंद्र सरकारचं असावं. याची जर आवश्यकता भासली तर मला विश्वास आहे केंद्र सरकार सुद्धा मराठा समाजाच्या पाठीशीच आहे, मराठा समाजाच्या बाजूनच आहे. त्यामुळं कदाचित हा सुद्धा समन्वय उद्या सुप्रीम कोर्टमध्ये मॅटर आली तर राज्य सरकारचं म्हणणं आणि केंद्र सरकारचं म्हणणं हे मराठा समाजाचं आरक्षण देण्याच्या बाजूचं असावं, ते स्ट्रॉंग असावं, भक्कम असावं. याच्यासाठी सुद्धा कदाचित केंद्राची मदत लागली तर केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारला मदत करेल. बरं सर, एक महत्वाचा प्रश्न आहे सर. जे काही आंदोलनं झाली मराठा आंदोलकांची, ज्या पद्धतीनं आंदोलनं झाली, जाळपोळ देखील त्या ठिकाणी आली, सार्वजनिक संपत्तीचं नुकसान झालं. आता मागणी केली जाते की 42 दिवस झाले मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की सर्व गुन्हे जे आहेत ते मराठा तरुणांवरचे मागे घेतले जाणार. अजूनही ती प्रोसिजर सुरुवात झालेली नाहीये. त्यामुळे सरकारची भूमिका याबद्दलची काय असेल? बघा, जे आश्वासन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेलं आहे, गुन्हे मागं घेण्याची एक कायदेशीर प्रक्रिया आहे. मला आज वाटलं आणि मी उद्या गुन्हा मागं घेतला, प्रायव्हेट कंप्लेंटमध्ये ते होऊ शकतं. खाजगी जेव्हा दोन लोकांचे वाद असतात तेव्हा ते होऊ शकतं. परंतु जेव्हा आता हे दंगलीतले गुन्हे, मारामारीतले गुन्हे किंवा दगडफेकीतले गुन्हे, लाठीचार्जमधले गुन्हे, हे जेव्हा गुन्हे होतात तेव्हा त्याला फिर्यादी हा सरकारी कर्मचारी अधिकारी असतो. आणि मग असा गुन्हा, फौजदारी गुन्हा दाखल केलेला काढून घ्यायचा असला तर त्याला जिल्हास्तरीय एक समिती आहे, त्याच्यामध्ये लॉ अँड ज्युडिशरी विभागाचे अधिकारी आहेत, जिल्हा सरकारी वकील आहेत, संबंधित ठाण्याचे प्रभारी अधिकारी आहेत. या सगळ्या लोकांची ती कमिटी त्याला कोणत्या कारणासाठी मागं घ्यायचे ह्या सगळ्या गोष्टी चर्चा केली जाते आणि माननीय ते ज्या कोर्टामध्ये गुन्हा दाखल आहे किंवा ज्या पोलीस स्टेशनमध्ये ते गुन्हा दाखल आहे त्याप्रमाणे तो काढला जातो. मी सांगेन आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जेव्हा माननीय राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री म्हणून ते साहेब CM साहेब सांगतात की हे गुन्हे मागं घेऊ, निश्चितपणे ते गुन्हे मागं घेतले जातील. त्याला एक्सपर्टाईट करायचं झालं, त्याला गती द्यायची झाली, त्याला ते लवकरात लवकर करायचं असलं तर नक्की ते सुद्धा लवकरात लवकर आम्ही सरकार म्हणून करू. मुख्यमंत्र्यांकडे हे सगळं सुरू असताना दुसरीकडे मात्र धनंजय पाटील आपल्या चक्र कायम आहे. उद्यापासून ते पाणीही घेणार नाही असं त्यांचं मत आहे. उपोषण सोडणार नाही असं मत आहे. कसं बघताय? मी बघा, एवढं सविस्तर आता मराठा आरक्षणाची बाजू आपल्याला सांगितली की हे कसं मिळू शकतं. कदाचित मान्य जरंगे पाटील साहेब सुद्धा ही पत्रकार परिषद जर पाहत असतील किंवा त्यांच्या सहकार्याने त्यांना सांगितलं तर त्यांच्याही लक्षात येईल. मी आजही म्हणजे माझं आजही मत आहे, जरांगे पाटील साहेब म्हणतात तसं एक GR काढा, एक मंत्रिमंडळाचा ठराव करा आणि मराठा आरक्षण द्या, हे केवळ क्षणिक समाधान असणार आहे. आपण असा जर काही निर्णय घेतला आणि दुर्दैवानं तो कोर्टामध्ये टिकला नाही, दुर्दैवानं कोर्टानं तो रद्द केला तर मग हातात असणारी गोष्ट निघून जाईल आपल्या. म्हणून माझं म्हणणं आहे की ज्यावेळी राज्याचे माननीय मुख्यमंत्री स्वतः 2-4 लाख लोकांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतात, कालच्या दसरा मेळाव्यातली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली शपथ असेल, 2 दिवसापूर्वी दुर्गा मातेच्या मंडळांना भेटी देत असताना दुर्गा मातेच्या मंदिरामध्ये म्हणजे सभामंडपामध्ये दुर्गेश्वरीच्या मूर्ती समोर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की मी या दुर्गा मातेच्या मंडपामध्ये बसून महाराष्ट्राला शब्द देतोय. एवढं जे आरती तळमळीनं अंतःकरणापासून माननीय मुख्यमंत्री महोदय सांगतायत, ठामपणे सांगतायत, त्या अर्थी याच्यावरती जरांगे पाटील साहेबांनी सुद्धा काल सांगितले की माझा मुख्यमंत्र्यांच्यावर विश्वास आहे, ते दिलेला शब्द पाळणारे आहेत. एवढं जरांगे पाटील साहेबांचा विश्वास आहे त्या गोष्टीत आम्ही त्यांचा आभार मानतो. निश्चितपणे त्यांनी खरं मत व्यक्त केलेलं आहे. तर ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायला वेळ दिला पाहिजे. तुम्ही म्हणाल मग मागच्या 40 दिवसात तुम्हाला वेळ दिलता, तुम्ही काय केलं? जस्टिस शिंदे समिती नेमली. हे बघा, आपल्याला जेव्हा ह्या गोष्टी ऑन रेकॉर्ड आणायच्या आहेत तेव्हा त्याला सपोर्टिंग डॉक्युमेंट्स असले पाहिजेत. जस्टिस शिंदे समितीला जे काम आहे ते जस्टिस शिंदे समितीचं काम चालू आहे. प्रत्येक विभागात ते जात आहेत, त्यांना लागणाऱ्या घटकांच्या बरोबर, वेगवेगळ्या समाजातल्या प्रतिनिधींच्या बरोबर जस्टिस शिंदे समिती बोलते आहे का, डॉक्युमेंट्स कलेक्ट करते आहे. सगळ्या यंत्रणा, राज्य सरकारच्या सगळ्या विभागीय आयुक्तांना, सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आपण आदेश दिलेले आहेत की जस्टिस शिंदे समितीला जे जे डॉक्युमेंट्स लागतील ते डॉक्युमेंट्स ऑन टॉप प्रायोरिटी तात्काळ उपलब्ध करून द्या. हे सगळं त्या ढाच्यामध्ये बसलं पाहिजे. त्या
कायद्याच्या जे काय आपल्याला फॉर्मॅट आहेत किंवा जे काय कायद्याच्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये बसलं पाहिजे. हे काम गेल्या 40 दिवसात आपण सुरू केले. मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठका झाल्या. म्हणजे आम्ही कुठेही 40 दिवस सीएम साहेबांनी शब्द दिला आणि आम्ही हाताची घडी घालून बसलोय असं नाही. मी जबाबदारीनं सांगतोय, मराठा आरक्षण उपसमितीचा सदस्य, मंत्रिमंडळ उपसमितीचा सदस्य म्हणून याच्यावर काम सुरू आहे. सुदैवानं जे क्युरेटिव्ह पिटिशन प्रलंबित होतं ते माननीय सुप्रीम कोर्टानं आता दाखल केलंय आणि ते आता लिस्टेड होईल बोर्डावरती. बोर्डावरती जेव्हा लिस्टेड होईल तेव्हा आपल्या राज्य सरकारची असणारी लॉ फर्म, आमचे असणारे जे काही प्रमुख कायदा सल्लागार, याच्यासाठी आपण सेवानिवृत्त हायकोर्ट जज लोकांचं सुद्धा मार्गदर्शन घेतलेलं आहे. क्युरेटिव्ह पिटिशनच्या मुद्द्यामध्ये त्यांचा सुद्धा सल्ला घेतलेला आहे. या सगळ्या गोष्टी आपल्या सुरू आहेत. आम्ही कुठेही थांबलेलो नाही. त्यामुळं मी जरांगे पाटील साहेबांना आपल्या माध्यमातून आज विनंती करेन की त्यांनी सकाळी गिरीश महाजन साहेब त्यांच्याशी बोलले. माझं मगाशी संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे साहेबांशी बोलणं झालं. ते म्हटले मी पण त्यांच्याशी बोलणार आहे. त्यामुळं 2 मंत्री सरकारच्या वतीनं त्याला विनंती करतायत. तर त्यांनी आमच्या विनंती आमची मान्य करावी, विनंतीचा आमच्या स्वीकार करावा. त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. कारण आम्ही बघितलं की जरांगे पाटील साहेब माझे चांगले मित्र आहेत. मी त्यांना चांगलं ओळखतो. त्यांचे चांगले संबंध आहेत माझे. त्यांनी प्रकृतीकडे पहिलं लक्ष द्यावं. छत्रपती युवराज संभाजीराजे महाराज कोल्हापूर त्यांनी सुद्धा आज त्यांना भेटल्यावर सांगितलं की जरांगे पाटील साहेब तुम्ही तब्येतीकडे पहिलं लक्ष द्या. तुम्हाला मराठा समाजाला तुमची आवश्यकता आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करून सरकार सकारात्मक पुढे चालले. लवकरात लवकर हा निर्णय घेण्याची सरकारची तयारी आहे. यासाठी वेळ वाढवून जरांगे पाटील साहेबांनी द्यावा, आपलं उपोषण मागं घ्यावं अशी सुद्धा मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो. शंभूराजे, तुम्ही मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या शपथीचा या ठिकाणी दाखला दिला, त्याला जोडून प्रश्न आहे. नाना पटोले आणि संजय राऊतांनी टीका केली की शिवरायांसमोर खोटी शपथ घेतली. सुप्रियाताई म्हणतायत की जादूची कांडी एका 24 तासामध्ये आरक्षण देण्याची. मग या विरोधक ज्या पद्धतीने टीका टिप्पणी करतात त्यावर उत्तर कसं द्या? बघा, आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शपथ घेतली आणि हे या बाबतीतली स्पष्ट भूमिका सांगितली की लगेच आता ते लोक म्हणायला लागले मग तुमच्याकडे जादूची कांडी आहे का? आतापर्यंत काय म्हणत होते? तात्काळ निर्णय घ्या, लगेच निर्णय घ्या, ताबडतोब निर्णय जाहीर करा. म्हणजे आम्ही एक भूमिका घेतली की त्यांनी वेगळं काहीतरी सांगायचं. काल आमची भूमिका आम्ही सांगितली की आम्ही आता शपथपूर्वक सांगतोय, आम्ही देतोयच म्हणून, की लगेच म्हटले मग 24 तासात द्या. 24 तासात द्यायला आम्ही असं कधी म्हणलं? सीएम साहेब असं म्हटले की 24 तासात मी देतो? मला माध्यमांना सुद्धा प्रश्न विचारायचे. काढा ना माननीय मुख्यमंत्री महोदयांचं कालचं सगळं भाषण काढा. त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून सांगितलं की लवकरात लवकर आम्ही हे आरक्षण देणार आहोत. 24 तासात देऊ असं आम्ही कधी म्हटलं नाही. ते आमचं तोंडी घालायचं आणि मग 24 तासात द्यायला काय जादूची कांडी आहे का? केवळ याच्यामध्ये कोणाला तरी अडचणीत आणायचं असा प्रयत्न काही राजकीय पक्ष करतायत. माझी राजकीय पक्षांच्या नेत्यांना सुद्धा विनंती आहे की मराठा समाज हा आपल्या सगळ्यांचा आहे. सर्व पक्षांचे फॉलोअर्स, सर्व पक्षांचे कार्यकर्ते, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी मराठा समाजामध्ये आहेत. त्यामुळं आपापल्या पदाधिकाऱ्यांना, आपापल्या कार्यकर्त्यांना, आपापल्या फॉलोअर्सना आपण बोलल्यानंतर त्याचा वेगळा परिणाम होऊ नये त्यांच्यावरती, याची दक्षता प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे. आणि उलट या बाबतीत सर्व पक्षीय नेत्यांनी महाराष्ट्रातल्या मागच्या उपोषणाच्या वेळी जरांगे पाटील साहेबांनी विनंती केली होती सर्व पक्षीय नेत्यांनी महाराष्ट्रातल्या की आपलं उपोषण आपण स्थगित करा. त्या सर्व पक्षीयांमध्ये आता जे मान्य सुप्रियाताई म्हणतात त्यांचाही पक्ष होता. सरकार पुढे जाते. जे 2.5 वर्षात घडलं नाही किंवा जे थांबलं होतं ते आता गतीनं पुढे न्यायचं काम करतंय. तर त्या सगळ्यांनी सहकार्याची भूमिका ठेवावी असं मी म्हणेन. पण राऊत आणि नाना पटोले म्हणतात खोटी शपथ घेतली. काय हो तुम्ही राऊत 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 करता सारखं? म्हणजे आता कंटाळा आलाय त्या राऊतांच्या बोलण्यावर उत्तर द्यायला. ज्या माणसाला दुसरं काहीच काम नाही टीका करण्याशिवाय, विशेषतः आमच्यावरती आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवरती टीका करण्याशिवाय, तर ते अशा काही उठून टीका करतील उद्या रोज उठसूट आणि मग त्याला तुम्ही म्हणाल उत्तर द्याल. राऊतांना मला एवढंच सांगायचं आहे की जे तुमच्या काळात घडलं नाही, जे तुम्ही केलं नाही, ते आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण टिकवण्याचं काम करतोय. त्याच्यासाठी डे नाईट 24/7 आम्ही काम करतोय. अशा चांगल्या कामात असं वेडवाकडं वक्तव्य करून खोडा घालायचा प्रयत्न करू नका, एवढंच मला सांगायचं. आणि राऊतांच्या वक्तव्याला आम्ही बिलकुल गांभीर्यानं घेत नाही. उद्धव ठाकरे असे काल म्हटले होते दसरा मेळाव्यात की जरांगे पाटलांनी
सरकारपासून सावध राहावं, नेमकं काय आहे? कशावर विश्वास ठेवू नये म्हणजे काय याचा अर्थ काय करा? मग विश्वास कोणावर ठेवावा? ज्यांच्या काळात हे हे रिव्ह्यू पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये टिकू शकलं नाही, ज्या गोष्टी रिव्ह्यू पिटिशनमध्ये यायला पाहिजे होत्या त्या आल्या नाहीत, हे कोणाच्या काळात घडलं? ज्यांच्या काळामध्ये हे हायकोर्टात टिकलेलं पिटिशन हायकोर्टात टिकलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकू शकलं नाही, त्यांच्यावरती विश्वास मग ठेवायचा का गेल्या 1.5 वर्षात मराठा आरक्षणासाठी जी भूमिका प्रभावीपणे राज्य सरकारनं मान्य शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली स्वीकारली, महाराष्ट्रातल्या जनतेला चांगलं माहिती आहे कोणावर विश्वास ठेवायचा. 24/7 लोकांच्यात राहून लोकांच्यासाठी काम करणाऱ्या नेत्यावर महाराष्ट्रातली जनता विश्वास ठेवते, फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्यावर जनता विश्वास ठेवत नाही, हे महाराष्ट्रानं वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे. भाजपाने असं म्हटलेलं आहे, बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट होते आणि उद्धव ठाकरे मात्र काँग्रेस हृदय सम्राट झाले. बदलती परिस्थितीचा उल्लेख भारतीय जनता पक्षाने केलेला आहे. कारण ही वस्तुस्थिती आहे. कालही मी सांगितलं, जोपर्यंत वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब होते तोपर्यंत जाज्वल हिंदुत्व, प्रखर हिंदुत्व, देशाभिमान हिंदुत्वाचा या ज्या गोष्टी होत्या ह्या निखाऱ्यासारख्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या मुखातनं संपूर्ण देशासमोर यायच्या. एक धगधगता विचार तो होता वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा. वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब गेल्यानंतर हा विचार ठाकरे परिवाराच्या वारसांच्या कडनं पाहायला मिळत नाही. आता काय बघायला मिळतं? इंडिया आघाडी. किती वेळा कालच्या भाषणामध्ये इंडिया आघाडी, इंडिया आघाडी, इंडिया आघाडी, माननीय उद्धव साहेबांच्या तोंडातनं हे शब्द अनेक वेळा आले. म्हणजे ज्या काँग्रेसचं नाव या दसरा मेळाव्याच्या सभेमध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी त्यांना टीका करण्याशिवाय कधीच त्यांचं घेतलं नव्हतं, त्यांचं गुणगान गायलं काल माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी. याचा अर्थ जे भारतीय जनता पक्षाने उपमा दिलेली आहे, काँग्रेस हृदय सम्राट, असं वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे वारसदार आणि आत्ताचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब वागतायत, हे काही चुकीचं नाही, त्यांचं विधान योग्य आहे. ओके समीर, शिफ्ट हो गए हिंदी में कभी से? पहला सवाल ये कि आरक्षण को लेकर अभी भी कई इलाकों में मंत्री या कोई बड़ा नेता भी जा नहीं सकता है, इसलिए कि आक्रामकता मराठा समाज के लोगों में नजर आती है. कई जगहों पे आत्मदहन का प्रयास भी हुआ, जैसे हम नांदेड़ की बात कर लें. सरकार धीमी नजर आती है. 40 दिन हो गए, अब तक कोई आपने हलचल नहीं की है. मुख्यमंत्री इस वक्त दिल्ली में गए हुए हैं, क्या वहां से कोई अच्छी खबर मराठा? देखिए, माननीय मुख्यमंत्री और माननीय उप मुख्यमंत्री महोदय का दिल्ली दौरा किस काम के लिए है, इसकी ऑफिशियल जानकारी हमारे पास नहीं है. लेकिन हमेशा ही कई इम्पोर्टेंट काम के लिए, कई इम्पोर्टेंट मीटिंग्स के लिए माननीय सीएम, माननीय डीसीएम साहब दिल्ली जाते रहते हैं. इसी रूटीन में का ये दिल्ली दौरा हो सकता है, इसके बारे में ऑफिशियल तो हमारे पास कोई जानकारी नहीं है. लेकिन जो आपने कहा कि मराठा आरक्षण के बारे में 40 दिन से सरकार धीमी लग रही है, तो ऐसा बिल्कुल नहीं है. मैं मराठा आरक्षण उपसमिति जो मंत्रिमंडल की है उसका एक सदस्य हूँ. जब से हमने माननीय जरंगे पाटिल साहब को टाइम मांगा था और जब उन्होंने 40 दिन का टाइम दिया था, उसके बाद ही मंत्रिमंडल की बैठकें हुई. उसके बाद हर मंत्रिमंडल बैठक के बाद कैबिनेट सब कमेटी जो मराठा आरक्षण के ऊपर है उसकी बैठकें हुई और सभी में हमने स्पीडअप करने का काम किया. रिटायर्ड हाईकोर्ट जस्टिस श्रीमान शिंदे साहब के नेतृत्व में, जो जस्टिस शिंदे साहब है उनके नेतृत्व में एक समिति गठित की है, उनका भी काम चल रहा है. जो क्यूरिटी पिटीशन है सुप्रीम कोर्ट में, उसका भी लीगल टीम से, एडवोकेट लोगों से, रिटायर्ड हाईकोर्ट जज लोगों का मार्गदर्शन लेके उसके ऊपर भी हमारा काम चल रहा है. जो भी 3, 4, 5 विंग्स है जिसके ऊपर काम करना चाहिए मराठा आरक्षण के, वही सभी विंग्स में, वो सभी बाजू में हमारा काम चल रहा है. सरकार बिल्कुल धीमी नहीं बैठी है. सरकार को इसका इम्पोर्टेंस मालूम है. सरकार टॉप प्रायोरिटी पे ये इशू सॉल्व करने का प्रयास कर रही है. जी, उनको आज ही सुबह हमारे एक सहकारी ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन साहब ने उनसे बात की है. अभी मेरी थोड़े समय पहले हमारे
जो संभाजीनगर के गार्डियन मिनिस्टर है भुमरे पाटिल साहब, उनसे मेरी बात हुई है। वो भी मुझसे कह रहे थे कि वो भी उनसे बात करने वाले हैं। हमारे दो मंत्री जरंगे पाटिल साहब से बात कर रहे हैं। शायद मुझे लगता है कि जरंगे पाटिल साहब हमारी बात सुनेंगे। मैं भी सुबह से 2 बार आपके माध्यम से, मीडिया के माध्यम से मैंने उनको रिक्वेस्ट किया है, अपील किया है कि आपका अनशन आप स्थगित करें। सरकार काम कर रही है। कल माननीय सीएम साहब ने छत्रपति शिवाजी महाराज की सौगंध लेके पूरे महाराष्ट्र को और पूरे देश को आश्वासित किया है कि हम मराठा आरक्षण देने वाले ही है। तो ऐसे समय में इसके लिए थोड़ा टाइम बढ़ा के देना चाहिए जरंगे पाटिल साहब ने, इतनी हमारी उनसे रिक्वेस्ट है। दिल्ली दौरे के बाद मंत्रिमंडल विस्तार हो सकता है? देखिए, मंत्रिमंडल विस्तार का अधिकार पूरे तौर पे माननीय मुख्यमंत्री महोदय का है और इसके पहले भी माननीय मुख्यमंत्री महोदय ने कहा है कि जल्द ही मंत्रिमंडल का विस्तार हो जाएगा। मुझे ऐसा लगता है कि माननीय मुख्यमंत्री महोदय इसके ऊपर जल्द ही निर्णय लेंगे। कल उप मुख्यमंत्री ने कुछ दिनों पहले अजित पवार ने ये कहा था कि जितने एकनाथ शिंदे साहब के विधायक है लगभग हमारे भी उतने ही है, तो जितने उनको मंत्री पद मिले हैं उतने हमें भी मिलने चाहिए। इसके बारे में हमारे जो 3 वरिष्ठ नेता है, मंत्रिमंडल के प्रमुख माननीय शिंदे साहब, हमारे नेता, हमारे महायुति के नेता फडणवीस साहब और महायुति के दूसरे नेता अजित दादा पवार साहब, ये तीनों ही नेता इकट्ठा बैठेंगे और इकट्ठा बैठ के इसके ऊपर जो फॉर्मूला है कैबिनेट में जिसको कितनी सीट मिलनी चाहिए, ये तीनों नेता इकट्ठा बैठ के इसके ऊपर फाइनल डिसीजन लेंगे। देसाई साहब, बीजेपी का जो बयान है कि उद्धव ठाकरे अब हिंदू हृदय सम्राट का पद रखता है, लेकिन ये कांग्रेस हृदय सम्राट बन गया है, इस बयान का समर्थन करते हैं आप? ये बिल्कुल सही बयान है। बीजेपी का जो बयान आया है, ये अभी का जो सिचुएशन ठाकरे गट का चेंज हुआ है, ये सिचुएशन में बराबर लागू पड़ता है। पहले जब वंदनीय बाला साहब ठाकरे साहब थे, तब जाज्वल्य हिंदुत्व का, प्रखर हिंदुत्व का विचार वंदनीय बाला साहब ठाकरे साहब के तरफ से हमें शिवसेना के दसरा मेलावे में सुनना मिलता था। लेकिन वंदनीय बाला साहब ठाकरे साहब के जाने के बाद जो उद्धव ठाकरे साहब अभी बात कर रहे हैं, वो बार बार कल के अगर ठाकरे गट के मेलावा का हम देखें तो बार बार उन्होंने इंडिया अलायंस का जिक्र किया, कांग्रेस का जिक्र किया। जो इंडिया अलायंस का या जो कांग्रेस का नाम कभी टीका करने के बजाय, टीका करने के सिवाय कभी बाला साहब ठाकरे साहब नहीं लेते थे, उनका अभी गुणगान गा रहे हैं उद्धव ठाकरे साहब। इसीलिए अभी चेंज हुई सिचुएशन में बीजेपी ने जो कहा है वो कांग्रेस हृदय सम्राट है, वो बीजेपी का स्टेटमेंट बिल्कुल सही है। हम लोग उसके साथ में बीजेपी के समर्थन करते हैं ये इशू का। जैसे आप आज सुबह के करीब शाहपुर कलम्बे गांव के आसपास आपकी सभा में जो लोग आए थे, 2 से 3 बच्चों का एक्सीडेंट हो गया था, कुछ 20 से 22 लोग इंजर्ड भी हुए, तो जानकारी मिल पाई एक्चुअली हुआ क्या था, कितने लोग इंजर्ड हुए, क्या कोई सीरियस? नहीं, इसका ऑफिशियल इंफॉर्मेशन अभी तक मेरे पास नहीं है, लेकिन हमारे वहाँ के जो जिला प्रमुख है वो इसके बारे में उनको मदद करने का काम कर रहे हैं। ये अनफॉर्चुनेट इंसिडेंट्स घटा है, लेकिन हमारे जो जिला प्रमुख वहाँ के हैं वो इसमें खुद ध्यान दे रहे हैं और जो भी उनको मदद चाहिए, हॉस्पिटल ट्रीटमेंट की मदद लगेगी, उपचार की मदद लगेगी, वो सब हमारे पार्टी की तरफ से हमारे जिला प्रमुख, हमारे पदाधिकारी, वहाँ के हमारे सब ऑफिस बेअरर्स उसका ख्याल रखेंगे। दुसरीकडे पाहायला गेलं तर पालघरचं जे साधू हत्याकांड झालं होतं ते एकदा हिंदी संपू देना सगळं। दूसरा सवाल ये कि संजय राउत जी खासकर ये कह रहे हैं कि शिंदे दूत खुद ही हमास है, ऐसे संगठनों के बारे में बात नहीं करते, तो लष्कर-ए-तैयबा हमास से जिस तरह से कनेक्ट करते आता काल त्यांचा संदर्भ जेव्हा कल जब ये माननीय मुख्यमंत्री महोदय ने कहा कि किसी के साथ भी ये लोग अलायंस कर सकते हैं, तभी हमास का रेफरेंस सीएम साहब ने दिया। ये आतंकवादी संगठन से भी हाथ मिला सकते हैं, इसका रेफरेंस दिया। इसके बाद अभी संजय राउत हमको ये उपमा दे रहे, उनको ये पहले नहीं सूझा क्या? हम लोग कौन है? हम उनके साथ में थे तभी अच्छे थे। हमारे वोट के ऊपर संजय राउत साहब इसके पहले एमपी बने, ये कभी भी जनरल चुनाव से चुनकर नहीं आए। संजय राउत साहब ना कभी नगर पालिका को चुन के आए, ना कभी ग्राम पंचायत को चुन के आए, ना कभी जिला परिषद को चुन के आए। संजय राउत साहब जो हम लोग आमदार लोग हैं, हमको उद्धव ठाकरे साहब ने आदेश दिया हर बार संजय राउत को वोट दो, और हमारा वोट लेके वो खासदार बने। उनको जब हम उनके साथ थे तो अच्छे थे, तो हमको वो अच्छा, हमें उनको हम अच्छे लगते थे, और उनके साथ से बाजू होने के बाद वो हमको ऐसी उपमा दे रहे हैं
वो संजय राउत का पर्सनल जो भी कहना है उनको कहने दो, लेकिन कल उनको जो उपमा कल उनसी जो तुलना की है सीएम साहब ने वो बिल्कुल ठीक है। सत्ता के लिए, पद के लिए, अपने स्वार्थ के लिए वो लोग किसके साथ भी हाथ मिला सकते हैं, किसके साथ भी गले मिल सकते हैं। संजय राउत जब आगे ये कहते हैं कि आपने अगर जो वादा किया है आरक्षण देने का वो आपने पूरा नहीं किया तो मराठा समाज जो है जो आक्रामक है आग लग सकती है पूरे महाराष्ट्र। संजय राउत खाली आग लगाने का काम करती है। मुझे उनसे कहना है तुम्हारे पक्ष में जो आग लगाई है उन्होंने, और उनकी आग लगाने से जो लोग बाहर गए पक्ष से और जिन्होंने अलग से निर्णय लिया, अभी इधर उधर आग लगाने की कोशिश मत करो। उनको मेरा कहना है महाराष्ट्र शांत है, महाराष्ट्र विचारी है, महाराष्ट्र अपने राज्य के हित का क्या है, अपने अलग अलग जो समाज महाराष्ट्र में रहते हैं उनके हित का क्या है, ये महाराष्ट्र की जनता अच्छी तरह सोचती है। किसी की संजय राउत जैसे किसी व्यक्ति की ऐसी भड़काऊ विधान करने से महाराष्ट्र भड़कने वाला नहीं है। इंडिया अलायंस को लेकर आप बार बार कहते हैं, इंडिया अलायंस को लेकर जो कल कुछ कहा है आपने, ये कह रहे हैं कि संजय राउत कहते हैं कि बीजेपी का जो एजेंडा उसी को आप लेके चल रहे हैं, आपका अपना तो कुछ सोच है नहीं, आपका अपना तो कोई दिमाग है नहीं। यही इसका उत्तर है। जब हम लोग उनके साथ में तो हमारी सोच चलती थी, हम जो कहते थे वो सुनकर वो काम करते थे। जब उनसे हम अलग हो गए, हम तो अलग किसी आपके जैसे हमारे विरुद्ध विचारधारा के लोगों के साथ जाके नहीं बैठे, जिनके ऊपर टीका की थी, कांग्रेस के, राष्ट्रवादी के या किसी और पक्ष के ऊपर टीका की थी, उनके साथ में जाके नहीं हम लोग बैठे। हम लोग बैठे जो विचार वंदनीय बाला साहब ठाकरे साहब ने भाजपा शिवसेना अलायंस का दिया था, जो 2.5 साल आपने सत्ता के लिए, पद के लिए छोड़ दिया था, वही पुराना अलायंस हमने किया है। हमारी विचारधारा और भारतीय जनता पक्ष की विचारधारा ये हिंदुत्व के आधार पर चलने वाली विचारधारा है। हम दोनों की विचारधारा एक ही है। तुमने जिनके साथ सत्ता के लिए हाथ मिलाया है, ऐसे अलग और ऑपोजिट विचारधारा वाले लोगों के साथ हम लोग जाके नहीं बैठे। चला पंकजा मुंडे जो आपकी अलायंस में ही है, बीजेपी में है, वो ये कहते हैं लोगों की अब सहन शक्ति खत्म हो चुकी है, क्योंकि मराठा आरक्षण है, महंगाई, बहुत सारे रोजगार के विषय है, इसको लेकर वो सरकार पे हमला बोलती है, सहन शक्ति खत्म हो चुकी है। माननीय पंकजाताई भारतीय जनता पक्ष की एक वरिष्ठ नेता है। उनको जो भी अलायंस के बारे में कहना है, राज्य के हित के बारे में कहना है, गवर्नमेंट की पॉलिसी के बारे में कहना है, वो उनकी पार्टी के अंदर बात रख सकती है। अलायंस की भी हमारी बैठक होती है, अलायंस के प्रमुख नेता बैठक में आते हैं। गवर्नमेंट की क्या पॉलिसी होनी चाहिए, गवर्नमेंट ने क्या डिसीजंस लेने चाहिए, इसके बारे में वो जरूर अपनी राय रख सकती है, अपना मार्गदर्शन कर सकती है। उनकी जो पॉजिटिव सजेशंस रहेंगे उसका हम स्वीकार करेंगे। अभी हो गया, अभी मराठी का जैसे कि राउत का बयान था कि सरकार गंभीर रूप से काम कर रही है, आरक्षण में हमारा आग लग सकता है। आपने कहा कि राउत का आग लगाने का ही काम है। अभी नासिक में ड्रग्स को लेकर उन्होंने एक आंदोलन किया। क्या सरकार की नजर राउत की एक्टिविटी पर है कि कहीं इस तरह के भाषण दे रहे हैं, आगे माहौल खराब हो रहा है, नजर बनाए हुए सरकार ऊपर? हमेशा राज्य पुलिस का एक इंटेलिजेंस डिपार्टमेंट है। मैं 2.5 साल MOS होम रह चुका हूँ, मुझे ये होम डिपार्टमेंट के काम की मालूमात है। ऐसे जो पॉलिटिकल व्यक्ति रहती है या अदर देन पॉलिटिक्स जो व्यक्ति रहती है, जिनकी स्टेटमेंट की वजह से, जिनकी बयान की वजह से भड़काऊपन तैयार हो सकता है, दो समुदाय में, दो गुटों में कलह निर्माण हो सकता है, ऐसा बयान अगर कोई कहता है, ऐसी एक्टिविटी अगर कोई करता है, ऐसी कृत्य अगर जो कोई कहता है, तो उसका रिकॉर्डिंग, उसका सब डॉक्यूमेंट्स वो उसी जगह के हमारे पुलिस करते रहते हैं, और उसका डेली, वीकली, हाफ मंथली और मंथली अगर रिपीटेडली ऐसी विधान होती है, रिपीटेडली ऐसी स्टेटमेंट होती है, तो उसका ब्रीफिंग स्टेट गवर्नमेंट के डायरेक्टर जनरल ऑफ पुलिस को होता है, इंटेलिजेंस चीफ को होता है। और अगर उनका ऐसा निष्कर्ष निकलता है कि किसी एक व्यक्ति के ऐसी स्टेटमेंट्स की वजह से राज्य में कोई दुविधा निर्माण हो सकती है, तो जरूर पुलिस डिपार्टमेंट इसके ऊपर ॲक्शन लेता है। पालघरचं साधू हत्याकांड जे होतं ते हत्याकांड जाणीवपूर्वक उद्योगांना बदनाम करण्याकरता केलं गेलं होतं, त्यावर वारंवार होतं बदनाम करण्याकरता केलं होतं असा आरोप तुम्हाला ज्यांच्यावर नाही बोलायचं त्यांनी केलेलं संजय राऊत। मला माननीय संजय राऊतांनी एकच सांगायचं आहे, मी आता बोलणार नाही,
पालघर हत्याकांड जेव्हा ते साधूंचा विषय आला, मी गृह विभागाचा राज्यमंत्री होतो. पालघर हे गृह विभागाच्या ग्रामीणमध्ये आहे. ते प्रकरण निश्चितपणानं सगळी त्या प्रकरणाची इत्तंभूत माहिती माझ्याजवळ आहे. त्यामुळं संजय राऊतांना माझी विनंती राहील, नाहक उद्धव ठाकरे साहेबच मुख्यमंत्री होते ना, मग ते मुख्यमंत्री असताना त्यांनाच बदनाम करण्यासाठी त्यांच्याच सरकारमधलं कोणी करेल का? मला या सगळ्या पालघर प्रकरणाची इत्तंभूत माहिती आहे. मला ती सांगण्याची बाहेर वेळ संजय राऊतांनी आणू नये. त्यावेळी कुणी मला काय सांगितलं, कुणी मला कशा पद्धतीनं वरनं काय आदेश दिले, या सगळ्या गोष्टीची माहिती माझ्याजवळ आहे. मी मंत्री म्हणून शपथ घेतली असल्यामुळं सरकारी गोपनीयतेचा मी भंग करणार नाही. परंतु नाहक कुणाला तरी मोठं करण्यासाठी आणि कुणावर तरी शेकवण्यासाठी अशा पद्धतीची धादांत चुकीची विधानं जर संजय राऊत करत असतील तर योग्य वेळी त्या प्रकरणातली सगळी माहिती मला माध्यमांसमोर आणावी लागेल. नांदेडला पुन्हा आत्मदहनाचा प्रयत्न केला मराठा आरक्षणाच्या याच्यावरून. ऍक्च्युअली 3 आत्महत्या झाल्या. काय आव्हान करणार? हे बघा, मगाशी सुद्धा मी आवाहन केलं आणि आता सुद्धा मी आवाहन करतोय. आमचं सगळ्या राज्यातल्या आमच्या सर्व मराठा बांधवांना हात जोडून विनंती आहे. माननीय जरांगे पाटील साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की कुणीही अशा पद्धतीनं आताताईपणा करू नका, स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करू नका. काल माननीय मुख्यमंत्री जे राज्याचे प्रमुख आहेत त्यांनी सुद्धा हात जोडून राज्यातल्या मराठा बांधवांना विनंती केलेली आहे की अशा पद्धतीनं स्वतःच्या जीवाचं बरं वाईट कोणी करू नका. मी सुद्धा आज परत एकदा सरकारच्या वतीनं राज्यातल्या तमाम माझ्या हिंदू बांधव भगिनींना नम्र विनंती करेन की सरकार मराठा आरक्षण देणार आहे. देण्यासाठी जे जे करावं लागेल ते करतं आहे. थोडा वेळ सरकारला आपण द्या. कुणीही अशा पद्धतीनं आपल्या जीवाचं बरं वाईट करण्याचा प्रयत्न करू नका, असा त्यांचा मराठी बांधव म्हणून माझी राज्यातल्या तमाम मराठी बांधव भगिनींना हात जोडून विनंती आहे. आता बास ना. ठाकरे सरकार को बदनाम करने की कोशिश कर रहे पालघर हत्याकांड मामले में. आपके पास ऐसी कौन सी जानकारी है जो वक्त आने पे आप सामने ला सकते हैं? वक्त आने दो, जब वक्त आएगा, सही वक्त आएगा, तब इसके बारे में जानकारी मैं सभी माध्यम के सामने दूंगा. क्योंकि वो टाइम मैं गृह राज्य मंत्री ग्रामीण का था. वो इशू जब घटा तब क्या सिचुएशन थी, उसको कैसे हैंडल किया, उसका मैंने खुद वो सब मॉनिटर किया है. असेंबली में भी उसका क्वेश्चन आया था, उसका भी रिप्लाई पूरा स्टडी करके मैंने दिया है. उस बारे में वो टाइम किस किस ने फ़ोन करके मुझे क्या क्या बताया, ये सब मेरे पास है. लेकिन मैं गोपनीयता की शपथ लिया हूँ मंत्री पद की शपथ लेते टाइम, इसलिए वो गवर्नमेंट का कामकाज का भाग है. वो गोपनीय बातें मैं बाहर नहीं बता सकता. लेकिन जब सही वक्त आएगा तो जो बताने जैसी बातें हैं वो जरूर मैं मीडिया के सामने बताऊंगा. उस वक्त मुख्यमंत्री को दबाव एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.